नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकता नाही आला, कारण आधी आपण दुसऱ्याकडे व्हिडिओ रेकॉर्ड करायला जायचो, पण देवाच्या कृपेने आपला स्वतःचा डिजिटल बोर्ड आला व आपण आता रेग्युलर त्याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ पोस्ट करत जाऊ। ठीक आहे, तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला मी गणित वगैरे पण शिकवलं, काही टॉपिक्स आपले बेसिक पासून झाले, पण आता नवीन काय सुरू करायचं म्हणलं तर तसं अचानक समजलं की घातांक नावाचं तुमचं चॅप्टर आहे आणि घातांकामध्ये जवळपास तुम्ही 7 ते 8 नियम पाठ करता। पण नेमके ते नियम किंवा आपण ज्याला म्हणतो सूत्र, ते सूत्र बनले कसे, ते कसे तुम्हाला वापरावे लागतात, ते तसेच का वापरावे लागतात किंवा ते फॉर्म्युला तसाच का बरं बनला। काही गोष्ट जर बनते त्याच्यामागे काय कारण 100% आहे, तर मग ते नेमकं तसं बनलं का, याच्या मागचा आज आपण काय आहे राज तो उघडून। ठीक आहे, सर्वात पहिली गोष्ट तर घातांक म्हणजे काय ते आपण बघू। घातांक बरोबर आहे। घातांक म्हणजेच काय की एखादी संख्या, जसं की समजा 3 ही संख्या आहे आणि या तीनाचा स्वतःसोबत वारंवार गुणाकार होतोय, समजा 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3। मग आधीपासूनच लोकांना ना शॉर्टकट जास्त समजून घेण्याची गरज आहे। त्यांना असं लॉंग कट लिहिणं एकदम जीवावर येत होतं आधीपासून। माणूस हा प्राणी जसा की ज्याला शॉर्टकट कुठेही गेला ना तो शॉर्टकटच पाहतो, बरोबर आहे। मग तसंच आपल्या शास्त्रज्ञांनी काय पाहिलं की हे लोक यांना काय पाहिजे, शॉर्टकट। मग त्यांनी काय केलं, लोकांच्या चांगल्या भरण्यासाठी की यांना लिहिणं जीवावर येतं, यांची पेनाची शाई वाचली पाहिजे, तसे 2-4 पेजेस कमी भरले पाहिजे, म्हणून काय केलं, याला फक्त लिहिण्याची पद्धत बदलली। की काय बाबा, की तू जर तीनाचा स्वतःसोबत 1 2 3 4 5 वेळेस गुणाकार करतोय, म्हणजेच कसं 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 आणि 81 त्रिक जे होतील ते म्हणजे किती 243, बरोबर। मग असं तू लिहितोय, बरोबर। समज तुला हे करायचं असेल तर मग शास्त्रज्ञांनी काय म्हणलं, अरे येड्यांनो, ठीक आहे, माहिती आहे मला तुम्हाला जास्त लिहिलं चालत नाही, मग काय करायचं, ते शॉर्टकट पद्धत। महिला लिहिण्याची शॉर्टकट पद्धत कशी काढली शास्त्रज्ञांनी आपल्या, की किती वेळेस गुणाकार होतो याचा, 1 2 3 4 5, म्हणजे यालाच कसं लिहिलं, 3चा 5वा घातांक। बस, हे घातांक म्हणजे काहीच विशेष नाही, काय फक्त एक गुणाकाराचं उदाहरण आहे। गुणाकार पण कसा, फक्त एक स्पेशल टाईपचा, तेच म्हणजे काय की एखाद्या संख्येचं स्वतःसोबत वारंवार गुणाकार होतोय, मग ते एवढं 5दा लिहिण्यापेक्षा फक्त 1दा लिहा आणि तुमचं उत्तर काढा, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, बस एवढंच। मग हे घातांक तर दिले, पण मग हे घातांक दिल्यानंतर मग त्यांचं म्हणणं पडलं की आम्हाला थोडं मोठं उदाहरण आलं, मग ते कसं सोडवायचं काय नाही। मग त्याच्यासाठी परत शास्त्रज्ञांना थोडं टेन्शन आलं, मग त्यांनी परत काय केलं, तुमच्यासाठी 7 फॉर्म्युले बनवले, 8 फॉर्म्युले बनवले। ते 8 फॉर्म्युले कसे आले ते आपण आज पाहू। हा व्हिडिओ नवीन पोरांसाठी तर कमी थोडाफार, कारण फॉर्म्युले ज्यांना ऑलरेडी माहिती त्यांच्यासाठी मी पूर्ण फॉर्म्युले बनले कसे ते तुम्हाला आधी सांगतो। मग फॉर एक्झाम्पल, सर्वात पहिला फॉर्म्युला तुम्ही लिहिता की a चा घातांक b गुणेला a चा घातांक c बरोबर a चा घातांक b वजा c। कृपया रट्टा मारणाऱ्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ पासून दूर राहायचं। तुम्ही काही पाहिलं असेल की a चा घातांक m गुणेला a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n, हे रट्टा मारणारे। ते म्हणते सरांना तर m आणि n लिहिलंच नाही, b आणि c लिहिलं। अरे दादा, पहिली गोष्ट तर एबीसीडी वापरली याच्यासाठी जाते की एबीसीडीच्या जागेवर तुम्ही कोणताही अंक लिहू शकता, फक्त काय आता इथं ए म्हणल्यावर काय की हा ए सगळीकडे सारखाच पाहिजे आणि हा बी आणि सी दोन्ही पद वेगळे जरी असले तरी काहीच फरक पडत नाही, बस एवढंच त्याचं म्हणणं आहे। नाही तर मग रटून ठेवतो आपण, याच फॉर्म्युला माझ्या सरनं मला सांगलं, गोलू बच्चा आहे का तू, नाही ना, की आईने एकच पोळी खायला सांगितली एकच खाणार आहे, तसं नाहीये। ठीक आहे, तुला हे समजून घ्यायचं की याच्या जागेवर तू काहीही लिहू शकतो, म्हणून गणिताचा कोणताही फॉर्म्युला आपल्याला अल्फाबेट मध्ये दिला जातो का, कारण तुम्ही त्याच्या जागेवर कोणताही अंक ठेवू शकता। मग कधी तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहित असते की समजा एखादी संख्येला 3चा घातांक 5 आपण आताच पाहिलं, मग यालाच कधी याचा घातांक बी समजा, तर एक आहे याच्या जागेवर कोणी पण, बीच्या जागेवर कोणी पण याच्याचे 2 पद आहे, एक हा ए असतो आणि दुसरा म्हणजे बी। आता ए म्हणजे काय असतो तर तुमचा पाया आणि बी म्हणजे काय असतो तर तुमचा घातांक, काय असतो, घातांक। मग पहिला नियम काय बनला की जर 2 संख्यांमध्ये गुणाकार होत असेल, म्हणजेच काय पण त्यांचा काय असेल, घातांक काय असेल आणि त्यांचा काय होत असेल, पाया समान असेल आणि त्यांचा घातांक काय असेल, वेगवेगळा असेल किंवा सारखा जरी असेल तरी काही फरक पडत नाही, कारण सारखा बी असल्याचं उत्तर काय ते आपण आताच पाहू। आणि मग त्यावेळेस काय होणार आहे की तुम्हाला घातांक एकदाच लिहायचा आणि घातांकांची वजाबाकी करायची। फॉर एक्झाम्पल, जसं की समजा तुम्हाला एखादा प्रश्न आला,
समजा प्रश्नाला 3चा घातांक 5 गुणेला 3चा घातांक 2 बरोबर किती? मग एखादा गोलू बच्चा आमच्या सरांना सांगलंय की काय पाया समान असेल आणि घातांक काही असेल तरी पाया एकदारच लिहायचा आणि यांचा बेरीज करायची. 5 अधिक 2 3चा घातांक 7 असंच करत असशील तू. पण नेमकं हा बी विचार करत जाणार की नेमकं इथे बेरीजच का बरं केली, का बरं आले ते काय नाही. बरोबर. मग आपण सर्वात आधी पाहिलं की नेमकं घातांक नावाची गोष्ट आली कशी की एखाद्या संख्येचा स्वतःसोबत वारंवार गुणाकार होत गेला आणि जितक्या वेळेस त्याचा गुणाकार केला तितक्या वेळेस त्याच्या डोरावर तो अंक लिहून दिला. मग आता पाहू आपण याचं उत्तर हे इथं बेरीजच का बरं केली. नेमकं हा फॉर्म्युला इथं बेरीजेचाच का बरं बनला, सॉरी इथं बेरजेचाच का बरं बनला. ठीक आहे. मग आता हे गणित दिलंय मला. आता गणित काय म्हणतंय 3चा 5वा घात गुणेला 3चा 2रा घात. मग मी काय लिहिलं 3. आता याला कसं लिहिता येईल आपल्याला 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3. 3चा 5वा घात म्हणजे काय 3चा स्वतःसोबत 5 वेळेस गुणाकार. बरोबर. मग त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे गुणाकार. मधात काय त्यांच्या गुणाकाराचं चिन्ह आहे आणि पुढे परत काय दिलंय 3चा 2रा घात म्हणजे काय 3 गुणेला 3. मग आता एवढं दिलेलं आहे आपल्याला. मग नेमकं याचा घात तुमच्या प्रश्नामध्ये कसा आला होता 3चा 7वा घात. मग इथं पहा काय होतं. आता आपल्याला काय सांगितलं एखाद्या संख्येचा स्वतःसोबत जर वारंवार गुणाकार होत असेल तर तेवढा अंक त्याचा काय असतो घातांक. मग इथं पाहता आता काय होतं पहिली गोष्ट तर सर्व ठिकाणी 3च दिसत आहे मला. इथं बी गुणाकारच करून दिला यांनी 2 लोकांमध्ये आणि कोणाकोणामध्ये झालाय सारख्याच लोकांमध्ये 3 मध्येच झालाय. मग इथं काय होतंय परत गुणाकार होतोय. किती वेळेस गुणाकार होतोय पावर आता 1 2 3 4 5 6 7. आता या 3चा स्वतःसोबत किती वेळेस गुणाकार होतोय 7 वेळेस. आणि शास्त्रज्ञांनी आपल्यासाठी सोयीसाठी काय केलंय की एवढं नको लिहू द्या तू काय कर 3चा 7वा घात लिही. म्हणजेच काय याचा अर्थ की 3चा 7 वेळेस स्वतःसोबत गुणाकार. बरोबर. मग हे फॉर्म्युला असा का बरं बनला की त्यांनी बेरीज करायचं काय म्हणलं की रे हे वेगळं असेल हे वेगळं असेल पण यांच्यात जोडून देण्याचं काम करतोय गुणाकार. गुणाकार म्हणजे काय त्यांची परत सेम साखळी बनवतोय अशा प्रकारची. कारण साखळीत गुंतून गेले दोघी. आता दोघी एकमेकांना अटॅच झाले म्हणून याचे 2 आणि याचे 5 बरोबर किती झाले 7. तुम्ही म्हणा सर भागाकाराचं कसं आहे. भागाकाराचं कसं आहे आपण ते दुसरा फॉर्म्युला तुम्ही पाठ करता एचा घातांक m भागेला एचा घातांक n बरोबर एचा घातांक m वजा n. म्हणजे वजा बाकीच का बरोबर. परत आपण प्रश्न घेऊ 3चा घातांक 5 भागेला 3चा घातांक 2. याला आता याचं उत्तर खाली तर तुम्ही लगेच आमच्या सरांना सांगितलं काय की मधात भागाकाराला पाया समान असला तर घातांकांची काय होते वजाबाकी. मग तुझ्या सरांना हे बी सांगायला पाहिजे होतं की वजाबाकी बाकीच का बरोबर होते. मग पहा मग इथं काय येतं एचा आता इथं उत्तर खाली सांग तुम्ही 3चा घातांक 5 वजा 2. मग काय येईल 3चा घातांक 3. बरोबर आहे. आपल्या फॉर्म्युला हाच आहे फॉर्म्युलेसर उत्तर हेच. पण फॉर्म्युले पाठ कशाला करायचे हे जर तुम्ही समजून घेतलं ना तर तुम्हाला पाठ करायची गरजच नाही फॉर्म्युले. ठीक आहे. मग याच्यानंतर हे वजाबाकीच का बरं झाले आपण हे समजून घेऊ. मग समजा आता 3चा घातांक 5 म्हणजेच काय 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3 आणि गुणेला 3. आता मला काय दिलंय भागाकार भागाकार आपण असं उत्तर येतो आणि खाली काय दिलंय 3चा वर्ग म्हणजेच काय 3 गुणेला 3. काय दिलेलं आहे 3 गुणेला 3. मग आता काय करतो आपण भागाकार करताना 3 1 3 3 1 3 3 1 3 3 1 3 हे 2 3 आणि हे 2 3 काय झाले तुमचे गायब. मग गायब झाले वरती काय उरलं फक्त 3 गुणेला 3 गुणेला 3. किती वेळेस आले 3 1 2 3. किती वेळेस आले हे 3 वेळेस म्हणून काय 3चा घातांक 3. म्हणजेच काय होतं जर तुम्ही सारख्या अंकाचा घातांक असेल आणि त्याला जर सारख्या अंकाच्या घातांकाने भागात असेल तर तेवढे घातांक जे ते वरी खाली खाऊन जातील पूर्णपणे कट. मग ते कट झालं म्हणजे तेवढे घातांक काय होऊन गेले तुमचे कमी. कारण 2 याच्यात होते याच्यात बी 5 होते म्हणल्यावर 2 तर असणारच. हे 2 2 काय झाले कॅन्सल आणि उरले किती फक्त 3. आणि त्याच्यामुळे मग इथं शॉर्टकट मध्ये काय दिले तुम्हाला की त्यांची वजाबाकी करावी. काय दिलं त्यांची वजाबाकी करावी. चला तर मग आता पाहू आपण आपला तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न म्हणजे साधारणतः तिसरा नियम. मग तिसरा नियम आपल्याला समजून दिला जातो किंवा त्याचा सिरियल बरोबर नसेल माझे शक्यतोवर पण मी तुम्हाला सर्वचे सर्व नियम समजवतो की तिसरा नियम समजा आपला काय एचा घातांक 0 किंवा कोणत्याही संख्येचा घातांक
झिरो केला म्हणजे त्याचं उत्तर किती येतं? 1. किती येत त्याचं उत्तर? 1. एकदा आपल्या शिक्षकांना हे विचारून पाहिजे. शिक्षक कोणी कमी नसतात, फक्त अभ्यास कमी जास्त असतो, बाकी काही. ठीक आहे, माझा पण नव्हता एवढा, मी करतोय धीरे धीरे. मी अजून विद्यार्थी, मी काही शिक्षक नाहीये. जे मला त्रुट्या आढळल्या होत्या त्या मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय, कारण मला शोधायला वेळ लागला असेल, तुम्हाला हे लगेच समजेल की याचा घातांक 0 बरोबर 1 असं का बरं? की शून्यला तर काही किंमत नाहीये. मग त्याने लोकांची किंमत कमी केली का? केली. मग कशी केली? तुम्ही म्हणाल सर 2520 20,520 झाले, सॉरी 20,520 चा घातांक 0 किती किंमत आहे स्वतःची? किती झाली आता? 1. मग ही नेमकी किंमत अशी झाली कशामुळे हे आपल्याला समजून घ्यायचं की याची किंमत एवढी मोठी आणि ही एकच का बरं झाली, ही गणितानाची जादू का बरं केली ते आपण समजून घेऊ. समजा आता दिलं आपल्याला याचा घातांक 0, हे मला पण माहितीये, तुम्हाला पण माहितीये. ठीक आहे, याला आपण थोडं साईडला घेऊन घेऊ, हे मला डिस्टर्ब करत राहील नाही तर. याचा कार्यक्रम वाजवू आपण 2च मिनिटं आम्हाला. ठीक आहे, मग याचा घातांक दिलाय 0. आता मी काय करतो? याचा घातांक 1 वजा 1 लिहितो. काही पाप केलं का मी? नाही. काय केलं? फक्त 0ला थोडं लिहिण्याची पद्धत थोडी कॅज्युअल आहे आपली. काय केलं? फक्त 1 0ला कसं लिहिला? 1 वजा 1. याचं उत्तर काही बदलणार नाही, हे तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती. आता याचा घातांक 1 वजा 1 केलं, याचाच अर्थ काय? मी तुम्हाला आताच एक फॉर्म्युला सांगितला, काय? याचा भागेला बी याचा घातांक सी बरोबर. काय करतो आपण? मग याचा घातांक बी वजा सी. मग मला सांगा, जर एखादी गोष्ट अशी दिलेली असेल बी वजा सी, तर आपण तिला एस हिच्यात लिहू शकतो, कारण त्याला आपण भागाकारात लिहू शकतो. मग मी काय केलं? आता या एचा घातांक 1 भागेला एचा घातांक 1 असा केला. काही नाही, 0 0ला असं लिहिलं, वजा बाकीचा मला दुसरा फॉर्म्युला दिला होता, त्याच्यानंतरच मी काय केलं? त्याला असं लिहिलं. ठीक आहे, मग असं लिहिल्यानंतर आपल्याला हे पण सांगितलं की एचा घातांक 1 छेद एचा घातांक 1 बरोबर आहे. मग एचा घातांक 1 छेद एचा घातांक 1 आणि एचा घातांक 1 काय असतो? एच. आणि एचा घातांक परत 1 काय असतो? एच. आणि दोन्ही झाले कॅन्सल आणि उरला किती? फक्त 1. पहा, 1 ए 1 ए ए 1 ए दोन्ही झाले कट, उरला फक्त 1. समजलं? आता हिच्यात नसेल समजलं, आता हिच्यात आपण समजू. काय दिलं होतं आपल्याला रे? की 20,520 20,520 याचा घातांक होता 0 आणि त्याचं उत्तर आपल्याला सांगितलं काय पाठ करून देताना की कोणत्याही संख्येचा घातांक करा किती 0 तर त्याचं उत्तर किती येतं? 1च. मग कसं येतं ते आपण पाहू. मग मी काय केलं? फक्त या 0ला थोडी कॅज्युअल पद्धतीने लिहिलं. आपल्याला काय लिहिलं? 20,520 चा घातांक 1 वजा 1. काही हरकत आहे का लिहायला? मला नाही. तुम्हाला बघायला हरकत नाही पाहिजे, थोडी गोष्ट हरकत असेल तर चालले जाऊ, काही धरून ठेवलं मी ना. मग काय लिहिलं याला? परत आपल्याकडे सूत्र दुसरं की असं वजाबाकी केली म्हणजे काय काहीतरी यांच्यामध्ये भागाकार होणार होता. मग परत याला कसं लिहिलं मी? 20,520 चा घातांक 1 भागेला 20,520 चा घातांक 1. का? कारण वजाबाकी होती त्यांना वेगवेगळे लिहून यांच्यामध्ये भागाकार लिहू शकत नव्हतो. भागाकार लिहिण्याची दुसरी पद्धत काय आहे? 20,520 भागेला 20,520 आणि काय? एक एक घातांक आणि एक एक घातांक म्हणजे काय असतं? तेच असतं, तुम्हाला पण माहितीये काय. मग हे कट 1 20,520 1 20,520 1 आणि 1 भागेला 1 बरोबर 1. म्हणून काय उत्तर येतं कोणत्याही संख्येचं? 1. म्हणून कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 केला त्याचं उत्तर 1 येतं. कशामुळे येतं हे तुमच्या समोर आहे. गणितामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रूव्ह केलेलं आहे, तेव्हाच ती गोष्ट बनलेली, अदरवाईज कोणती गोष्ट बनत नाही. मग त्याच्यानंतर पुढचा पाहू आपण. मग पुढचा नियम येतो काय की सर एचा घातांक m आणि याचा घातांक असेल n, तर याला खाली धर तुम्ही एचा घातांक m गुणेला n. म्हणजेच काय की जर एकाच्या उरावर दुसरा बसलेला असेल तर त्या दोघींचा काय करून टाकतो आपण? मग गुणाकार करून टाकतो. बरोबर आहे. मग एच्या उरावर आधी m बसला आणि m च्या उरावर कोण बसला? n. ते दोघी जण काय होतात? दोघी जण एकाच खुर्चीवर येऊन बसतात आणि एकाच्याच उरावर बसतात. बरोबर. मग आता काय म्हणणं आहे की समजा आता आपण याचा एक्झाम्पल घेऊ एखादं. समजा 2चा घातांक 3 आणि 3चा घातांक 2. साधारण एक्झाम्पल याच्यामुळे घेतलं, याची किंमत काढता येईल. बरोबर आहे. 2चा घातांक 3 आणि 3चा घातांक 2 याचं उत्तर काढू आपण.
आणि येता असं पण काढू, 2चा घातांक 2 गुणिले 3 6. काय तर पाहू, 2चा घातांक 3 म्हणजेच काय, तर तुम्ही म्हणाल सर 2चा घातांक 3 म्हणजेच काय 8. याचं उत्तर काढलं आधी आणि त्याच्यानंतर त्याचा काय दिलेला आहे वर्ग. काय दिलेला आहे याचा वर्ग, मग 8चा वर्ग किती येतोय 64. 8चा वर्ग किती येतोय 64. मग आता मी काय केलं, या दोघींचा गुणाकार केला. एक्सपेरिमेंट करून पाहिजे काय ते, एक असं खाताय जाताय तशी न तर एक्सपेरिमेंट करता मधल्या रस्त्यानं, की जर दोन्ही रस्त्यानं तुम्ही एकाच ठिकाणी जाताय तर मग एवढं फिरता कशाले, जो जवळचा रस्ता आहे त्यानं जाणं तुम्ही, बस ते शॉर्टकट आपल्याला शास्त्रज्ञांनी करून दिलेलं आहे. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं की हे एकाच्या उरावर एक, की तुम्हाला थोडं पेपरामध्ये पण कठीण जाऊ शकतं, 2 से भला 1, मग या 2 से भला 1 केला. मग 2चा घातांक 6 काय बरं पाहू, मग 2चा घातांक 6 म्हणजे काय 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2. किती वेळेस गुणाकार केला 6 वेळेस. मग 2 गुणेला 2 4, 4 गुणेला 2 8, 8 गुणेला 2 16, 16 गुणेला 2 32 आणि 32 गुणेला 2 64. आईला ये तो बरोबर आ गया है ना. मग हे बरोबर आलं. मग त्यांनी काय म्हणलं, हे दोन वेगवेगळे कशाला लिहितात, त्याच्यापेक्षा काय लिहा ही एकदाच लिहा, की यांचा काय करून टाकायचा गुणाकार आणि तो लिहायचा इथं एक वेळेस. बरोबर. मग हे जर तुम्हाला समजलं म्हणजेच काय का, आता हे एक वेळेस लिहिणं का गरजेचं आहे, कारण की जर तुमचा प्रश्न आला असा की 2चा घातांक 3चा घातांक 2 गुणेला 2चा घातांक 3 छेद 2चा घातांक 6. मग आता ह्याच्यात हे 3 वेगळे कट करा, हे 3 वेगळे करा, मग हे 2 कुठे लिहा, ते कट करता येणार का तुम्हाला, नाही. मग ते कट करण्यासाठी काय करतो आपण, मग यांना 2 से भला 1, किंमत बदलते का नाही, मग 4 ठिकाणी लिहिता कशाले, शास्त्रज्ञांनी काय म्हणलंय, भाऊ तुमचं वाढले याचं काम आम्ही कोण करतो, तुमची शाही वाचवतो आम्ही बस. मग त्याच्यासाठी आपली शाही वाचण्यासाठीच काय केलं, यांचं उत्तर बदलताय का नाही, सारखंच येतंय, मग कशाला लिहिता, मग 2 से भला. हे कशामुळे आलं, कारण काय की याची पट जेवढी होते तेवढीच त्याची पट नंतर होते, म्हणून तुम्ही एका खट्टीबीत ते पट लिहिली आणि वेगवेगळी जरी ती पट लिहिली तरी त्याचं उत्तर कसं येतंय सारखंच. आणि दोन्ही उदाहरण तुम्हाला सोडून दाखवतो. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आपल्याला शिकवला जातो की कोणत्याही संख्येचा घातांक 1 असेल तर त्याचं उत्तर काय तर येच, म्हणजेच काय 5चा घातांक 1 बरोबर 5. हे तर आपण सर्वांनाच माहिती, याचं काही सांगायची गरज नाही. एकचदा म्हणजे काही संख्या एकचदा गुणाकारात लिहिली जाते, 5चा 1 5, संपला विषय तिचा, त्याचं काही अडचण नाही. त्याच्यानंतर 2 फॉर्म्युले तुमच्या समोर येतील. 4 नियम तर आपले पाहून झाले, आता आपण पाहू 5वा नियम. मग 5वा नियम काय आहे तर a चा घातांक m गुणेला b चा घातांक m बरोबर a गुणेला b चा घातांक m. मग इथं काय दिसतंय तुम्हाला की सांगणारे आपल्याला शिक्षक सांगतात काय की रे बाळा ए आणि इथं बी, म्हणजे काय आहे की तुझा जर घातांकांमध्ये गुणाकार होत असेल पण पाया काय असेल वेगवेगळा असेल आणि घातांक दोन्ही ठिकाणी काय असेल सारखा, तर त्यावेळेस तू काय करू शकतो, या दोघांचा गुणाकार करू शकतो आणि घातांक लिहू शकतो यम. काय करू शकतो तू, घातांक लिहू शकतो यम. तर मग म्हणजेच काय याचा अर्थ की हा एकत्र कसा लिहिता येईल, मग यांच्या किमती सारख्या असतील का, तर तेच आपण पाहणार यांच्या किमती कशामुळे सारख्या येतील. समजा मी एक्झाम्पल घेतलं 3चा घातांक 2 गुणेला 2चा घातांक 2 बरोबर, आणि हे कशाच्या बरोबर दर्शवायचं म्हणतात तुम्हाला की 3 दुने 6 6चा घातांक 2. मग हे बरोबर येईल का, का बरं बरोबर येईल, आपण याचं कारण समजून घेऊ. नेमकं मला सांगा 3चा घातांक 2 बरोबर काय येतील 3 गुणेला 3 बरोबर किती येतील 9, म्हणजे काय 3चा वर्ग समजा, आणि 2 गुणेला 2 किती येतील 4, आणि यांच्यामध्ये काय होतोय गुणाकार, आणि बरोबर किती होतोय 9 चौक 36. आणि तुम्ही म्हणाल सर की 6चा घातांक 2 म्हणजेच काय 6चा वर्ग किती येतोय तो पण 36. अरे मग हे तर सेम आलं. मग का बरं सेम आलं हे तुम्ही समजून घ्या आधी, हे कशामुळे सेम आलं असेल बरं नेमकं की पहा. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, थोडाफार गुणाकाराची कन्सेप्ट फक्त ती समजून घ्या. पहा आता या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा इथं कंडिशन आहे आपली सारख्या घातांकाची का बरं ठेवली ते पहा, की नेमका 2चा घातांक 3 आहे आणि 3चा घातांक समजा 3 आहे बरोबर आहे. तर मग आपण काय करतो इथं ऑलरेडी वेगवेगळे लिहिते 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3 बरोबर आहे. हे याची काय झाली फोड झाली. मग यालाच आपण दुसऱ्या ठिकाणी काय लिहितोय की 6चा घातांक 3. मग 6चा घातांक 3 म्हणजेच काय तर 6 गुणेला 6 गुणेला 6 बरोबर आहे. 6 गुणेला 6 गुणेला 6 तिन्ही ठिकाणी काय तुम्हाला पाया समान.
मग यालाच असं का बरं लिहिलं गेलं आणि यालाच असं का बरं लिहिलं गेलं? पहा, आता हे वेगळं लिहिलंय, याला या स्वरूपात लिहितो आणि याला सुद्धा या स्वरूपात मला लिहून जातो. मला सांगा, एका 6ला आपण कसं लिहितो? 2 गुणेला 3. काय देतो आपण एका 6ला? 2 गुणेला 3. मग याला 6ला कसं लिहू शकतो तुम्ही? 2 गुणेला 3. या 6ला कसं लिहू शकतो आपण? 2 गुणेला 3. या 6ला कसं लिहू शकतो? 2 गुणेला 3. आणि काय झालं याच्यात? 3 वेळेस 2, म्हणजे याला वेगवेगळं लिहिलं. 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3. म्हणजे काय लिहिलं आपण? 2चा घातांक 3 गुणेला 3चा घातांक 2. पहा, याच्यातून इकडे आलो, आता याच्यातून इकडे जाऊ आपण. मग इथं काय झालं? परत वेगवेगळं लिहिलं. मी तर काय लिहिलं? 2 गुणेला 3 6 गुणेला 2 गुणेला 3 6 गुणेला 2 गुणेला 3 6. म्हणजेच काय? 6चा. बरोबर. दोन्ही गोष्टी करताना काय ते तुमचा गुणाकार सारखाच येतोय, उत्तर सारखाच येतोय. म्हणून या दोन्ही पद्धती जरी लिहिल्या तरी काहीही चुकीचं नाही. मग याचा वापर कुठे करायचा, कसा करायचा, तुमच्या पेपरामध्ये हे फॉर्म्युले दिले का बरे, हे समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ जवळपास तुमचा 1,00,000 व्ह्यूज आणि 5,000 तरी लाईक आले तर नक्की मी डायरेक्टली 3 तासाची मॅरेथॉन बनवेल आणि एका फॉर्म्युल्यावर एकदम डीप मध्ये, जेणेकरून तुमचा घातांकात जीवनात कधी तुम्हाला अडचण येणार याची गॅरंटी माझी, की डीप मध्ये याचा नेमका उपयोग कुठे करायचा ते तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेल. ठीक आहे. तर हे कसं आलं आणि हे पहा, जादू आहे. दोन्ही बाजूने काय येतंय? सारखंच येतं. का बरं येतं हे पण तुम्हाला सांगितलं. दोन्ही बाजूने मी तुम्हाला सिद्ध करून दिलं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आता पुढचा आपण पाहू फॉर्म्युला, की पुढचा फॉर्म्युला काय असेल, की a चा घातांक m भागेला b चा घातांक m. तर याला आपण काय लिहू शकतो? a भागेला b यांचा घातांक m. जसं गुणाकारात केलं तसं सेम भागाकारातही तुम्ही करू शकता. याच्यात काहीही अडचण नाहीये. मग का बरं अडचण नाहीये? मग पहा, आता इथं लिहिलं मी 6चा घातांक 3 भागेला 2चा घातांक 3. काय लिहिलं आपण याला? 6चा घातांक 3 भागेला 2चा घातांक 3. मग यालाच काय लिहू शकतो आपण? 6चा घातांक 6 भागेला 2 यांचा घातांक 3. बरोबर आहे. मग भागाकार होता असता तर बरं, नाही होत असला तसंच राहू द्यायचं, काही फरक पडत नाही. मग इथं भागाकार होतोय, मग काय करू शकतो मी? बे एक बेय बे त्रिक 6 आणि याचं उत्तर काय येतंय? 3चा घातांक 3. आणि 3चा घातांक 3 म्हणजे किती येत आहे? 27. मग असं का बरं केलं असेल? मग परत आपण समजून घेऊ काय होतं विषय. तर पहा, मग 6चा घातांक 3 म्हणजे काय? 6 गुणेला 6 गुणेला 6 भागेला 2 गुणेला 2 गुणेला 2. पहा, सर्वात महत्वाची गोष्ट, फॉर्म्युला म्हणजे काय? एखाद्या लॉंग पद्धतीचं शॉर्ट मध्ये केलेलं कंप्रेशन म्हणजेच काय असतो? फॉर्म्युला. मग या गोष्टी तुमच्या लिहिणं टाळण्यासाठी डायरेक्टली काय लिहिलंय? वेगवेगळ्या घातांक पण घात कसा आहे? समान आहे. तर काय होतं? डायरेक्टली फॉर्म्युला वापरून टाकायचं काम खरं. मग आता काय होणार आहे? परत खाली 2 वरती 6, बे एक बे बे त्रिक 6 बे एक बे बे त्रिक 6 बे एक बे बे त्रिक 6. काय उरलं? 3 गुणेला 3 गुणेला 3. आणि याला कसं लिहितो आपण? 3चा घन 3. काय लिहितो आपण याला? 3चा घन 3. म्हणून काय त्यांनी म्हणलंय, की तुम्ही त्यांना का बरं, आता जर एकही 2 सारखा जास्त असता तर हे जमलं असतं का? आपलं उत्तर नाही. घातांक सारखा लिहू शकलो असतो आपण? नाही. याला कॉमन वरती काढला का? कारण दोन्ही ठिकाणी सारखी क्वांटिटी आणि ती क्वांटिटी म्हणजे इथं वरती मिळाली. एकही शिल्लक असता तर का बरं नसतं जमलं? कारण पूर्ण भागच नसता गेला आणि या प्रकारचा फॉर्म्युलाच कधी तयार झाला नसता. समजा असं असेल, तुमचा भाग गेला आणि समजा 5चा घातांक 4 भागेला 2चा घातांक 4. याला कसं लिहू शकाल तुम्ही? की 5/2 यांचा घातांक 4. याचं उत्तर काय तर मी तुम्हाला सांगतो. मी आता यांचा भागाकार केला तर तुम्ही असं 2.5 उत्तर येईन आमचं आणि त्याचा घातांक 4. बरोबर. आणि याचं जे उत्तर येईल आता मी तुम्हाला परत ते करून दाखवतो. काय? की 5 गुणेला 5 गुणेला 5 गुणेला 5 भागेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2. काय करणार तुम्ही? परत इथं वेगवेगळं लिहिलं ना, बरोबर, वेगळं लिहिलं आणि परत केलं. काय करणार? परत भागाकार बे 2.5 2 1 2 2.5 भागाकारच करताय. इथं 2.5 आणि इथं पण काही 2.5. काय केलं शेवटी? यांचा परत 4 वेळेस गुणाकार. यालाच काय लिहिलं तुम्ही? 2.5चा चौथा घात.
असं खाल्लं काय आणि असं खाल्लं काय सारखंच पडतंय ना, म्हणून असं खाण्याऐवजी हे असं खाल्ल्यासाठी तुम्हाला काय हे फॉर्म्युले बनवून दिले, पण हे फॉर्म्युले लक्षात नाही ठेवायचे. लक्षात का बरं ठेवता, तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या ना की हे असंच का बरं केलंय. फॉर्म्युला विदाउट कन्सेप्ट तुम्हाला दिलेला असतो. फॉर्म्युलेच्या मागची जर तुम्हाला कन्सेप्ट समजली ना तर पेपरामध्ये ते तुम्हाला 100% यूज करता येते. अदरवाईज फॉर्म्युला तुमच्या पेपरात गेल्यानंतर लक्षात राहत नाही. ट्रिक्स जरी असली ना तरी त्याच्या मागचं जे काही कन्सेप्ट असते ते समजून घ्या. कन्सेप्ट समजल्याशिवाय काहीच होणार नाही, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा फॉर्म्युला. पुढचा फॉर्म्युला असतो काय की ए चा घातांक वजा 1 असेल तर याला काय लिहिता येईल तुम्हाला, समजा वजा बी असेल तर याला काय लिहिता येईल तुम्हाला, 1/a चा घातांक बी. बरोबर आहे. याला तुम्ही इनवर्स किंवा व्युत्क्रमानुपात असं म्हणलं जातं की याला जर असं दिलं असेल त्याला व्युत्क्रमामध्ये लिहिलं जातं. मग हे यानं ऋण गेलं म्हणजे यानं कर्ज घेतलं तर चुकी केली का आणि हा खाला गेला, मग कशामुळे खाली गेला. आपण याला असं लिहितो का, समजा एखादी गोष्ट 1/a चा घातांक बी दिली असेल तर यालाच आपण याच्या उलट करतो, म्हणजे कसं लिहितो याला, a चा घातांक ऋण बी. मग असं का बरं लिहितो आपण नेमकं, हे आपण आता समजून घेऊ. बरोबर. समजा आता मी काय केलं, मी लिहिलं इथं की 2चा घातांक ऋण 5. काय लिहिलंय मी, 2चा घातांक ऋण 5. आणि याला तुम्ही व्युत्क्रमानुपाताने दिल्याचं म्हणजे खाली लिहायचं म्हणलं की याला कसं लिहाल, 1/2चा घातांक 5. हे दोन्ही बरोबर आहे, या दोघांचं उत्तर कसं आहे, दोघांचं सारखं. पण हे असं लिहिलं कशामुळे ते आपण समजून घेऊ. साधारण फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आता 2चा घातांक काय आहे, ऋण 5. बरोबर काय लिहितो आपण, 1/2चा घातांक 5 किंवा 1/3चा घातांक 4. बरोबर काय लिहितो आपण याला, 3चा घातांक ऋण 4. का बरं लिहिलं आपण ते समजून घेऊ. पहा, याला काय लिहिलं मी आता, ऋण 5. याला लिहिलं मी 2चा घातांक 0 वजा 5. काय लिहिलं मी त्याला, काही चुकी केली का, उत्तर बदललं का, काहीच नाही बदलले, फक्त काय लिहिलं, शून्याची अशी तुमच्या नजरेत काही किंमत नाही, माझ्या नजरेत बी काही किंमत नाही, पण तो आला की तुमचा गेम करून जातो. ठीक आहे. मग 2चा घातांक 0 वजा 5, काही किंमत बदलली का 0,5 ची, नाही. मग हे वजा बाकी आली म्हणजे आपण याला रिटर्नच्या फॉर्म्युलेनुसार उलट लिहू शकतो. कसं, मग 2चा घातांक 0 भागेला वजा म्हणजे काय, भागेला 2चा घातांक 5. काय लिहू शकतो, 2चा घातांक 0 भागेला 2चा घातांक 5. आणि पुढे काय येईल, मग 2चा कोणत्याही संख्येचा घातांक 0. आताच पाहिलं आपण 2चा घातांक 0 म्हणजे काय, 1. आणि 1 भागेला काय, 2चा घातांक 5. खायला 2चा घातांक 5. मग शास्त्रज्ञांनी म्हणलं यांचं लिहिणं जीवार येतं, विचारांचं लिहिणं जीवार येतं, करा हे कॅन्सल केलं आणि तुम्हाला डायरेक्टली हे दिलं की असं दिसलं की याला असा वड्याचा, बाकी काहीच करायचा नाही. मग इथं भाऊला असं दिसलं की परत असा वड्याचा, मग कशामुळे वड्याचा ते बी समजून घ्या आपण आता. पहा, मग काय केलं याला, 1/3चा घातांक 4. मी काय लिहिलं, या एकाला काय लिहितो मी, 3चा घातांक 0. काही पाप केलं का, नाही. 3चा एकाचा घातांक 0 लिहिलं, 3चा घातांक 0, त्याचं उत्तर किती येणार तुमचं, 1च येणार आहे, काही बदलणार नाही. खाली काय लिहिलं, 3चा घातांक 4. काय लिहिलं, 3चा घातांक 0 वरती, त्याचं उत्तर बरोबरच येतंय ना. मी काय करतोय, फक्त संख्या बदलतोय, पण उत्तर बदलतोय का हो, नाही. संख्या बदलतो, याचं 1च आहे, याचा 3चा घातांक 0 केल्यावर उत्तर काय येणार आहे, 1च. आणि 3चा घातांक 4 जसा दिलाय. मग भागाकार आहे, भागाकार म्हणल्यावर मग सांगेल सरकारनं काय करायची, वजाबाकी करायची. काय करेल मी, तर 3 घेतला, इथं काय येणार आहे, 0 वजा 4. काय येणार, वजा 4. परत 0ला काही किंमत होती का, नाही. आता बी आहे का, नाही. मग काय येणार आहे, 3चा घातांक ऋण 4. काय येणार आहे, 3चा घातांक ऋण 4. मग याला पहा, लगेच सरकारनं शास्त्रज्ञानं काय यांचं लिहिणं जीवार येतं, एवढं कट करा. यांना फक्त एवढंच सांगा की 1/3चा घातांक 4 बरोबर काय येईल, 3चा घातांक ऋण 4. कसं आलं हे तुम्हाला आता समजलं. दोन्ही गोष्टी रिटर्नच्या बी कशी आली आणि सरळ बी कशी आली तुम्हाला व्यवस्थित समजलं. ठीक आहे. मग आजचा आपण शेवटचा फॉर्म्युला पाहू. शेवटचा काय की ए चा घातांक बी बरोबर ए चा घातांक सी, तर काय येईल, बी बरोबर सी. एखाद्या प्रश्नात जर काय दिला असेल की एखादी संख्या त्याचा घातांक काही आणि इकडे बी तीच संख्या आणि त्याचा घातांक काही वेगळा, तर काय होईल की तो जे दोन्ही घातांक ते कसे असतील, तुमचे सारखे असतील. मग सारखेच कशा पाहिजे आले, पहिली गोष्ट यात मेन खेळ कोणाचा आहे, बरोबर चिन्हाचा. बरोबर चिन्ह हे तेव्हाच येतं जेव्हा दोन्ही बाजूला सारखं संतुलन असेल. काय असेल, दोघी बाजूला सारखं संतुलन, अदरवाईज ते येत नाही. मग इथं तुम्हाला प्रश्न येतो, समजा इथं आला असेल 2चा घातांक 5 आणि इथं दिले असेल तुम्हाला की 4,
तर मग 4चा घातांक किती? काय दिलं असेल? 4चा घातांक किती? काय दिलंय तुम्हाला? मग 2चा घात, समजा इथे x दिला असेल. काय दिला असेल? x. मग इथे विचारलं जातं आपल्याला की x बरोबर किती? मग असं बरोबरचं चिन्ह काय म्हणतं की दोन्ही पारड्यांमध्ये तुम्हाला सारखंच तुमचं काय पाहिजे? वजन पाहिजे. मग इथं काय? इथं वजन आहे 2चा घातांक 5. मग इथं बी वजन काय बनवणं आहे? 2चा घातांक 5. किंवा इथं जी किंमत येते, इथं किती किंमत येते? 2चा घातांक 5 म्हणल्या म्हणजे 32. किती येतात? 32. आणि तेवढेच इथे बी पाहिजे की 4चा घातांक काही बी करा, तुम्ही आम्हाला काही घेणे ना नाही, पण इथे उत्तर किती आलं पाहिजे? 32. मग पाहू आपण. मग इथं काय करतो आपण? 2चा घातांक 5 बरोबर काय करतो आपण? इथं 2चा घातांक 2 आणि त्याचा घातांक x. आताच एक नियम शिकलो, 2चा घातांक 5 बरोबर 2चा घातांक 2x. आणि काय करतो आपण इथं परत? आता हे पाया समान. त्यांचं काय म्हणणं? आता हे पाया समान आले, म्हणतात बरोबरचं चिन्ह हे दोघी, म्हणजे याचा अर्थ हे दोघी बरोबर असतील ते वास्तव बनेल ना, अदरवाईज ते सारखं येईल का? नाही. वाटलं समजून घ्या. इकडे परत पहा, इथं दिले मला 4, तर इकडे बरोबरचं चिन्ह दिलंय, याचा अर्थ 10 येतील का? नाही. मग बरोबरचं चिन्ह कशासाठी दिलंय? ते बरोबर आहे म्हणून असतं. मग इथे किती येतील? 2चा वर्ग 2. उत्तर सारखंच येईल, लिहिण्याची पद्धत बदलीन फक्त. काय उत्तर येईल? 2चा घातांक 4, 2चा घातांक 2. उत्तर काय? तर दोन्ही बाजूला 4. बरोबरचं चिन्ह दिलं त्याच्यासाठी ना की दोन्ही बाजूला गोष्टी सारख्या आहे, समजून घ्या तुम्ही असं म्हणणं त्यांचं. इकडे बी 2 दिले, इकडे बी 2 दिले, म्हणतात बरोबरचं चिन्ह आहे, म्हणल्यावरचे हे जर वेगळे असतील तर उत्तर सारखं येईल का? नाही. म्हणून हे 100% काय म्हणणं त्यांचं की 5 बरोबर काय तुमचे 2x, हे दोन्ही बरोबर आहेच. मग x च्या जागेवर काय ठेवायचं? तर मग हे 5 भागिले जाऊ द्या. मग x बरोबर काय येईल? 5 भागिले 2 बरोबर. मग आता x च्या जागेवर 5 भागिले 2 ठेवा. बरोबर आपलं उत्तर काय होतं आधी? 2चा घातांक 5 बरोबर 2चा घातांक 2x. आणि x च्या जागेवर काय तुम्ही? 5/2. मग 2चा घातांक 5 बरोबर 2चा घातांक 2 गुणिला 5/2. 2 2 कॅन्सल झाले. काय आता? 2चा घातांक 5 बरोबर 2चा घातांक 5. का बरं? कारण हे बरोबरचं चिन्हच घोळ करताय ना, त्याचं काय म्हणणं? दोघी पार्ट्यात मला सारखंच तोंड पाहिजे, तुम्ही तिकडे काय करा आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण हेच म्हणतंय की दोन्ही बाजूला सारखं केव्हा? जर त्यांचा पाया समान आहे तर घातांक सारखा येईल, आणि घातांक जर सारखा आहे तर पाया समान आहे. ठीक आहे मित्रांनो, असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी तरी हे नियम 8 कसे आले, काय नाही आले तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर परत सांगा की सर थोडंफार आम्हाला उमजलं नाही काही ठिकाणी, तर आमच्या डोक्याच्या वरतून गेलं, कारण आमचं लहानपणापासून पालन पोषण हे पूर्णपणे फॉर्म्युल्यानुसार झालंय. कधी आम्हाला सवय नाही असं काहीतरी बघायची. तर मित्रांनो, तुमच्यासाठी परत एखादी व्हिडिओ एकदम डिटेल मध्ये तयार करेन, नक्की कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. तर मित्रांनो धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. थँक्यू.